नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या 9वी आंतरभारती या पाठ्यपुस्तकातील अबू खाची बकरी ह्या पाठाचा दुसरा भाग बघणार आहोत. ठीक आहे. पहिल्या भागात आपण बघितलं होतं कशा पद्धतीने अबू खा नावाचा एक म्हातारा व्यक्ती असतो, ज्याला बकरी म्हणजे पोसण्याचा खूप जास्त छंद असतो आणि त्याच्यामुळे तो आपल्या घरी तो एकटा असल्यामुळे आपल्या घरी तो बकऱ्या ठेवतो आणि त्यांची खूप काळजी घेतो. आणि काळजी घेतल्यानंतर ही ते बकऱ्या त्याला सोडून डोंगरात जातात, डोंगराच्या पलीकडे जातात आणि तिकडे जाऊन ते जे तिथे राहणारा जो क्रूर लांडगा आहे त्याचा शिकार होतात. आणि त्याच्यामुळे तो ठरवतो की आपण आता बकरी पोसायची नहीं, अपने अभी अपन बकरी पालेंगे नहीं. तो फिर भी उनका मन बदल जाता है और एक सुंदर सी छोटी सी वो बकरी ते घेऊन येतात, ज्याचं नाव ते चांदणी ठेवतात. ते अतिशय पांढरी शुभ्र असतात. तिच्या अंगावर मऊ मऊ केस असतात, आपण बघितलं आहे. टोकदार शिंग असतात व लाल चुटूक तिचे डोळे असतात, आपण बघितलं आहे. आणि अबू खानचा जीव पुन्हा तिच्यावर जळते आणि तिला पूर्ण सुविधा देण्याचा अबू खान प्रयत्न करतात. आणि जेव्हा तिला अबू खान बघतो त्यावेळेस त्याला आकाशात चमकणारे ताऱ्यांची आठवण येते. अशा पद्धतीने अबू खान पुन्हा आपला जो प्रण तोड़ून एक नवीन बकरी चांदनी नावाची घेऊन येतो. तो इस प्रकार से हमने पहले भाग में देखा है कि किस प्रकार से अबू खान को बकरी पालने का काफ़ी शौक़ होता है, क्योंकि वो अकेला होता है और उसके गांव का नाम अल्मोड़ा होता है. तो वो जब बकरी पालता है तो उनका बहुत ख्याल रखता है, उनको खाने पीने का ख्याल रखता है. लेकिन बकरी एक ऐसी जानवर है जिन्हें बंधन में रहना पसंद नहीं होता है, जिस वजह से वो वहाँ से जंगल में जाती है, डोंगर पर्वतों में जाती है और वहाँ जाकर जो वहाँ पर भेड़िया होता है उसका शिकार हो बैठती है. इस वजह से उसका मन बहुत दुखी होता है, उसके आँखों से आंसू आते हैं और वो निश्चय कर लेता है कि इसके बाद मैं कभी भी बकरी नहीं पालूंगा. लेकिन फिर वो बकरी पालता है और छोटी सी बकरी ले आता है जिसका नाम वो चांदनी रखना है. आगे देखते हैं. तर मित्रांनो, त्या दिवशी आपण इथपर्यंत बघितलं होतं. आज आपण पुढे बघूया. इथून पेज नंबर 36 वरून बघू. ठीक आहे. अबू खानने विचार केला, हिला खूप खाऊ पिऊ घालू, खूप जीव लावू. अबू खानने विचार केला की ज्या पद्धतीनं आपण पहिले बकरीला प्रेम करत होतो, जीव लावत होतो, तसंच हिला पण खूप जीव लावू, हिला खूप प्रेम करू, हिला खूप खाऊ पिऊ देऊ, जेवढं शक्य असेल तिची काळजी घेऊ. डोंगरात जायला विचारही हिच्या मनात यायला नको. और वो सोचता था कि इसके मन में हम जो पर्वत है वहाँ पर जाने का इसके मन में ख्याल भी हम आने नहीं देंगे, इतना मैं इसको प्यार करूँगा, ऐसी वो मन में सोचता है. त्यामुळे अबू खान तिला नेहमी सोबतच ठेवू लागला. और इसके कारण अबू खान हमेशा उसको अपने साथ रखने लगा था. तिचा दोर ही लांब लांब ठेवला. मतलब वो वहाँ से उसको मतलब ऐसे नहीं लगना चाहिए कि वो बंधन में है. इस वजह से त्यांचा जो डोर होता, त्याची जी दोरी होती तो लांब लांब त्याने ठेवली. त्याच्यामुळे तो थोडंसं ते मन मोकळापणे तिला हिंडता येईल, दूर जाता येईल, मनसोक्त चरता येईल. जर दोरी लहान ठेवली तर तिला जाता नाही येईल, तिला असं वाटेल की आपण बंदिस्ता. त्याच्यामुळे त्यांनी काय केली, लांब दोरी ठेवली. त्याच्यामुळे तिला मन मोकळेपणा ना हिंडता येईल, चरता येईल. घर तिचं तुरुंग वाटणार नाही, म्हणजे जेलसारखं वाटणार नाही. त्याच्यामुळे त्यांनी दोरी लांब ठेवली. धोका नको म्हणून घराभोवती चांगले, मतलब उसको धोखा नहीं होना चाहिए, लगना चाहिए, इसमें घराभोवती त्याने चांगले बांबूचे कुंपण बांधले. कुंपण यानी अपन उसको एक प्रकार से बाउंड्री कहते हैं, फेंसिंग कहते हैं. जैसे हम हमारे घर का जो भी पेड़ वगैरह को बचाने के लिए लगाते हैं ना, उसको कहते हैं फेंसिंग. तो चांदनी तिथे रमली. चांदनीलाही तिथं खूप आवडू लागलं, ते तिथं रमली. पूर्ण तिला चांगलं वातावरण वाटू लागलं. अबू खानलाही आपले प्रयत्न सफल झाल्याने समाधान मिळाले. अबू खान को भी लगा मैंने जो कोशिश किया उसका फल मेरे को मिलते हुए नज़र आ रहा है. मतलब चांदनी को भी यहाँ पर बहुत अच्छा लगने लगा है कि उसे लगने लगा था. त्याला वाटले चांदनी आता आपल्याला कधी सोडून जाणार नाही. उसको लगा कि अभी चांदनी आपल्याला कधी सोडून जाणार नहीं. मतलब उसको इतना अच्छा लगने लगा, वो क्यों हमें छोड़कर जाएगी, तो अभी हमको कभी छोड़कर जाएगी नहीं, क्योंकि वो यहाँ पर रम गई है, उसे यहाँ पर अच्छा लगने लगा है. एकदा चांदनीने समोर बघितले, वाह पर्वताची शिखरे किती सुंदर. एक बार चांदनी थी घर पर, तब उसने सामने देखा.
तर तिला पर्वताची शिखरे दिसली, किती सुंदर मोठी मोठी उंच शिखरे दिसली, किती सुंदर आहे ते. तिथे जाऊन उड्या मारण्यात नाचण्यात काय गम्मत असेल. फिर वो सोचने लगी कि वहाँ पर्वत पर जाकर कूदी मारने में या वहाँ पर जाने में नाचने में कितनी मज़ा आएगी, किती गंमत वाटेल आपल्याला. छे आपण काय ह्या बंधनात पडलं. मतलब आपण किस प्रकार से उसको बड़े घृणा लगणे, स्वतःची घृणा वाटू लागली की आपण कुठे ह्या बंधनात जेलसारख्या बंधनात अडकलो आहे. 4 भिंतीचा तुरुंग आहे हे. मतलब एक प्रकारचं जेल आहे. तुरुंग म्हणजे काय होते मित्रांनो, जेल. 4 भिंतीच्या आतमध्ये आपण राहतो. आपण तर मस्त निसर्गामध्ये गेलो पाहिजे, फिरलो पाहिजे असं त्यांना वाटे. दोराचे बंधन, कसे बंधन होते हे? दोराचे बंधन होते. इथे दोरानी बांधून ठेवलं. केवढे हे दुर्दैव्य, म्हणजे कितनी मैं बदनसीब हूँ ऐसी उसे लग रहा था. किसे लग रहा था? जो बकरी थी उसे लग रहा था चांदनी को कि मैं कितनी बदनसीब हूँ कि मुझे इस जो डोरी के बंधन में रहना पड़ रहा है. आपल्याला डोंगरस हवा, मुक्त हवा हवी. फिर उसने सोच लिया कि मुझे तो डोंगर में ही रहना है, मुझे मुक्त हवा चाहिए. मनसोक्त हुंडायला हवे, मतलब बिंदास्तपणे यहाँ वहाँ मुझे घूमने जाना अच्छा लगता है, तो वहाँ मैं खेल सकती हूँ. खेळायला, हुंडायला म्हणजे खेळायला पाहिजे. तोच जीवाचा आनंद, उसी को म्हणजे दिल का, म्हणजे मनाचा आनंद म्हणतो आपण, असं तिने ठरवलं. झाले तिचे वागणे बदलले. और इतना सोचकर जे तिचे वागणे आहे, मतलब उसका बर्ताव था वो पूरी तरह से क्या हो गया, बदल गया. अबू खानचे गवत आवडण्याचे झाले. आता अबू खान बिचारा एवढा त्याच्यावर तिच्यावर जीव लावत होता, तरी पण त्याचे जो अन्न आहे, तिचे जो गवत आहे ते तिला आता आवडेनासे झाले. त्याच्या हातचा पाण्यातला गोडवा हरवला. मतलब उसके हाथ से जो पानी उसे बहुत मीठा लगता था, अभी वो उस प्रकार से जो गोडवा त्याच्यात होता तो आता तिला आवडत नव्हतं. त्याच्या हातचं पाणीसुद्धा तिला आवडत नव्हतं. त्यांच्या गोष्टीत मन रमेना और उसके कोई भी बात में अभी उसका दिल नहीं लगता था. ती सारखी डोंगराकडे बघत बसे. अब उसे कशाची ओढ लागली होती? तिला डोंगराची ओढ लागली होती. तिला आता मनसोक्त राहायचं होतं. त्याच्यामुळे तिला आता जो अबू खान होता त्याच्या कुठल्याच गोष्टीचा प्रभाव तिच्यावर पडत नव्हता. तिला त्याच्या कोणत्याच गोष्टी पसंत पडत नव्हते. तिचे दुःख अबू खानला जाणवले और उसका जो दुःख था वो अबू खान को मतलब समझ में आया. त्यांना समजलं. तो तिची अधिकाधिक काळजी घेऊ लागला, बर्दाश्त ठेवू लागला. उसको ज़्यादा से ज़्यादा उसका ख्याल रखने लगा, उसको अधिक सुविधा देने का प्रयास करने लगा. अबू खान ने लांडग्याचे भय दाखवले. अबू खान ने उसे क्या किया, फिर जे लांडगे आहे त्याची भीती दाखवली. तेव्हा चांदनीने आपले 2 शिंग दाखवले. लेकिन चांदनी जो थी वो डरने वाली बकरी नहीं थी. उसने जब अबू खान ने उसको इसका भय दिखाया, डर दिखाया, तो उसने भी उसको क्या दिखाया, तिने पण आपले जे शिंग आहे हे अबू खानला दाखवले की मी काही घाबरणारी बकरी नाही आहे. मी आपल्या शिंगांनी लांडग्याचा मुकाबला करू शकतो असं तिने दाखवलं. ती जणू सांगत होती की त्या शिंगाने मी त्याचा मुकाबला करीन, त्याला लढत देईन, मतलब उसके साथ लढाई करूंगी, ऐसी वो बता रही थी. हा तिचा निर्धार अबू खाननी ओळखला. और ये उसका निश्चय, निर्धार यानी निश्चय, अबू खाननी ओळखला की आता काही हे इथे राहणार नाही. त्याने तिला लांडग्याचा धाक दाखवला. तभी भी त्याने तिला लांडग्याचा धाक दाखवला की बा लांडगा जो होता है, जो भेड़िया होता है, उसका डर दिखाया. त्याने मारलेल्या बकऱ्यांचा कथा ऐकवला. त्याला वाटलं की आता हे जो चांदणी आहे ते आपल्याला सोडून जाईल. त्याच्यामुळे त्यांना जो त्याच्या याच्या पूर्वी असलेल्या बकऱ्या जो मरण पावल्या होत्या त्यांच्या कथा सांगितल्या. ती सुरक्षित राहावी म्हणून तिला खोलीत कोंडून कुलूप घातले. मतलब वो सुरक्षित रहना चाहिए, इस वजह से उसको अपने रूम में उसको बंद करके रखा. हे उसमें लॉक लगा दिया. फिर भी हे करताना खिड़कीकडे त्याचे लक्ष राहिले नाही. और ये जब उसने किया, रूम को जब उसने लॉक लगाया, तब उसका ध्यान खिड़की के पास रहा नहीं. और चांदनी त्या खिडकीतून उडी घेऊन आपले सारे बळ एकवटून पळाली. और चांदनीने तर आता निश्चय करून घेतला होता की आपल्याला इथे राहायचंच नाही. आणि त्याच्यामुळे तिने पूर्ण आपलं बळ एकत्रित केलं व त्या खिडकीतून छलांग मारून ते जंगलाकडे, डोंगराकडे निघून गेली. आता इथे तुम्ही बघू शकता 2 चित्र दाखवले आहे. त्याच्यामध्ये कशा पद्धतीने चांदणी दिसत आहे, ही बकरी, व इथे तुम्हाला एक लांडगा दिसत आहे. कसं दोघांमध्ये एक युद्ध चालू आहे, एक संघर्ष चालू आहे ते आपल्याला दिसत आहे. ठीक आहे. डोंगर जणू दोन्ही हात पसरून तिचे स्वागत करत होता. म्हणजे डोंगर जो था
असं वाटत होतं तिचे दोनों हाथ पसरून, मतलब दिल अपने दोनों बाहू खोल कर उसका क्या कर रहा था, स्वागत कर रहा था, ऐसे लग रहा था. मोकळा थंडगार वारा होता तिथे, तिला कुरवाडत होता, म्हणजे तिला स्पर्श करत होता. मोकड़ा थंडगार वारा. अभी हम जब घर में रहते हैं तो वहाँ की हवा अलग ही होती है, और जब हम खुले निसर्ग में जाते हैं वहाँ की हवा अलग ही होती है. तर तिथला वारा त्याला कुरवडत होता. इथे चार भिंती नाहीत, कुंपण नाही, दोराचे बंधन नाही, नजरेचा पहारा नहीं, सारे कसे मुक्त. तो यहाँ पर उसे कैसे लग रहा था, यहाँ किसी बात का उसे कैद कैदी समान नहीं लग रहा था, क्योंकि यहाँ पर कोई चार दीवारें नहीं थी, कुंपण नहीं था, मतलब कोई बाउंड्री नहीं थी, दोराचे बंधन न थे, मतलब खुली थी वो पूरी तरह से. और जैसी वहाँ पर नज़र रहती थी हमेशा अबू खान की, तो यहाँ पर उस पर किसी की नज़र भी नहीं रहने वाली थी. तो अभी वहाँ पर उसे मुक्त लगने लगा था, पूरी तरह से स्वतंत्र लगने लगा था. मोकळे आनंदी, बहुत ही खुश लग रही थी वो. मनाला हवेत वाटत असते तसं, म्हणजे अपने दिल को कसं वाटलं पाहिजे तसं तिला आता मन मोकळेपणा वाटत होता, आनंद वाटत होता. असं वाटत होतं की हेच जीवन मला पाहिजे होतं, आणि तेच जीवन आज तिला भेटलेलं होतं. चांदनी त्या वातावरण हरवून गेली थी, पूरी तरह से उस वातावरण में वो खो गई थी. उसे इतना अच्छा लगने लगा था कि वो अपने घर को, अबू खान को, सभी को भूल चुकी थी. नाचली, खेळली, हुंदडली, गायली. वहाँ पर उसने वो नाची, खेळली, हुंदडली, मतलब यहाँ वहाँ उसने कुदिया मारी और गायली सुद्धा. दुपार झाली, मेंढ्या बकऱ्यांचे कळप आले, मतलब दोपहर हो गई. वहाँ पर जो मेंढ्या, शिप जो होते हैं वो, और बकरी, उनके कड़प यानी जो जमा होता है, जो ग्रुप होता है, वो जो मेंढपाड़ होता है, मतलब जो गुराखी होता है, जो उनको ले जाता है पहाड़ों पर जंगल में चरने के लिए, वो उनको हाकलत नेले, मतलब जो वहाँ पर जो दूसरे कड़प थे उनको वो मतलब ले जा रहा था, हाँ, हाकलत नेत होता. चांदनीला असा कुठलाच कड़प व बंधन आता नको. पर चांदनी जो थी उसने सोच लिया था, उसे अभी किसी प्रकार का मतलब बंधन नहीं चाहिए, किसी प्रकार का कड़प मतलब ग्रुप की आवश्यकता नहीं. मुझे तो अकेला रहना है, मनसोक्त रहना है, अपनी आज़ादी को जीना है. इस प्रकार से उसके दिल में जो विचार आ रहे थे. हा मोकळेपणा तिला लाख मोलाचा वाटे. मतलब ह्या जो मोकळेपणा होता तो आता त्याला लाख मोलाचा, म्हणजे खूप महत्त्वाचा, अमूल्य. लाख मोलाचा म्हणजे तिला काय वाटे, अमूल्य वाटत होता, अमूल्य वाटत होता, खूप मोलाचा. मतलब इससे ज़्यादा कोई खुशी नहीं होती है, ऐसे उसे लगने लगा था. हळूहळू अंधार पडू लागला, धीरे धीरे जो रात होने लगी. दरीतून अबू खानची तिला बोलवणारी शीड म्हणजे सिटी, मतलब वो क्या करता था रात के समय, जो अपने बकरी आती उनको बुलाने के लिए सीटी विसल बजाता था, आणि ते बकऱ्या परत येत होत्या. चांदनीने तो मोह टाळला, पर चांदनीने वो जो आकर्षण था त्याला टाळले, उसकी तरफ ध्यान नहीं दिया. रात्र झाली, आता रात्र झाली, बहुत मतलब अंधेरा हो गया. झुडपातून गुरगुर आवाज पुन्हा आला, मतलब गुरगुर करने का किसी का तभी झाड़ियों में से आवाज आ रहा था. दोन खुंशी डोळे चकाकू लागले. दोन खुंसी यानी क्रूर, जो मतलब बहुत ही क्रूर होते, ऐसी आंखें चमकने लगी. चकाकू यानी चमकायला लागली, आणि ते गुरगुर करून असा आवाज येता कोणत्या तरी प्राण्याचा. चांदनीला लांडग्याचे स्मरण झाले, आठवण, याद आई. चांदनी को अभी याद आई कि ये तो शायद किसी लांडग्याची मतलब आवाज़ है. तो ये उसे याद आया किस प्रकार से अबू खान उसे कहानी बताते थे लांडग्याची. त्याचे आता स्मरण झालं, उसकी याद आई उसे. त्याच्याशी प्राणपणाने झुंज देत आपला जीव गमावणाऱ्या बकऱ्यांच्या कथा आठवल्या. म्हणजे त्यांच्याशी प्राणपणाने झुंज देत, मतलब उसके साथ लड़ाई करते हुए किस प्रकार से जो बाकी की बकरियों ने अपना मतलब जीव गंवाला, त्यांनी अपनी जान गंवाई, उसको याद आने लगी. जिस प्रकार से मतलब जो अबू खान था उसे कहानियाँ बताते थे, वो कहानियाँ उसे याद आई थी कि इससे लड़ते लड़ते किस प्रकार से बाकी की बकरियों ने क्या दे दी अपनी, वो उसे भी याद आने लगी थी. आपण भेकड नहीं, लेकिन उसने सोचा कि मैं डरपोक नहीं हूँ. आपण भेकड नहीं म्हणजे मी काही भेकड नहीं, म्हणजे डरपोक नहीं हूँ, मैं शूर हूँ, मतलब बहुत बड़ी योद्धा हूँ, शूरवीर हूँ. आपल्याला ही बड़ है, मेरे में भी ताकत है, शक्ति है, वो सोचने लगी. सिंगे हाथ मेरे पास, मुझे बचाने के लिए सिंग है. आप देख सकते हो ये जो सिंग है ये उसे पास है, ऐसी उसे लगता था कि मेरे पास भी सिंग है. झुंज द्यायला
हवी, मतलब लड़ाई करना चाहिए, जो भी आगे ये है वो संघर्ष हमें करना चाहिए, झुंझ देना चाहिए, ऐसी उसने मन में ठहरा लिया। जय पराजय मतलब हार या जीत होईल तो ते हो, मतलब जो भी हो, हार हो या जीत हो, सर्वस्व पणाला लाव, सर्वस्व पणाला लावने सब कुछ मैं मतलब इसके लिए लगा दूंगी अपना और उसके साथ युद्ध करूंगी, ऐसे उसने सोच लिया, असं तिने ठरवले। उसने ऐसी मन में ठान लिया कि जो कुछ हो, मैं मरूं या जीतूं, मतलब जीऊँ, लेकिन मैं अपने पूरे दिल से इसके साथ लड़ाई करूंगी, ऐसी उसने सोचा। लांडगा झड़प घालायला आला और लांडगा वहाँ पर उस पर आक्रमण करने के लिए आया। चांदनी समोर गेली, चांदनी भी डरी नहीं, वो भी उसके सामने लड़ने के लिए गई। तिचा त्वेष व धैर्य पाहता, उसकी हिम्मत और उसके जो उत्साह देखते हुए ती वाघीणच दिसू लागली। ये भी उत्तर है मित्रों, ती वाघीणच दिसणार, जैसी शेरनी होती है ना एकदम भयानक डरावनी, उस प्रकार वो दिख रही थी जब वो उससे लढणे के लिए जा रही थी। किससे लढणे के लिए? उस भेड़िये से। त्या लांडग्यासोबत जेव्हा ते लढायला गेली त्यावेळेस ते एक वाघीणच दिसत होती, एवढं तिच्यामध्ये धैर्य आलं होतं, एवढं मग तिच्यात द्वेष आला होता। दोघांची लढत लागली, दोनों में युद्ध चालू हुआ, दोघों की लड़ाई चालू हुई थी। खूब वेळ चाली और वो बहुत देर तक लड़ाई चली, दोनों कोई हार मानने को तैयार नहीं था। वो यहाँ से मार रही थी, ये वहाँ से मार रही थी, दोनों में जो युद्ध था आप यहाँ पे देख सकते हो कि दोनों बहुत लड़ाई कर रहे हैं, कोई हार मानने को तैयार नहीं थी। ये लड़ाई बहुत देर तक चली, रात सरत होती और जो रात थी वो अभी ख़त्म होने को आई थी, संपत चालली होती, मतलब रात अभी ख़त्म होने को आली थी। चांदनी सूर्यदेवाची वाट पाहू लागली और चांदनी जो थी ये अभी जो सुबह होने की राह देख रही थी, सूर्यदेवाची वाट पाहू लागली। शेवटी कोंबडा आरवला और आखिर में जैसे हम सुबह होती है ना, जो मुर्गा होता है वो बांग देता है, उस प्रकार से मुर्गे की बांग आई, कोंबडा आरवला। चांदनी रक्त बम्बाड़ होने पड़ली, चांदनी जो थी वो पूरी खून से लथपथ होकर बेचारी यहाँ पर गिर गई थी। खून, इस पे पूरा खून आ गया था, ये खून से लथपथ होकर गिरी हुई थी, पड़ी हुई थी। झाडावरील पक्षी हे सर्व पाहत होते और जो झाड़ पर के पक्षी थे वो सब ये जो सीन था, ये जो दृश्य था, ते सर्व हे दृश्य पाहत होते। कशा पद्धतीने चांदनीने म्हणजे जे लांडगा होता त्याच्याशी युद्ध केला व आपल्या प्राणाची आहुती दिली हे ते बघत होते। त्यांच्यात चर्चा सुरू झाली, कोण जिंकले, आणि त्यांच्यामध्ये चर्चा झाली की कोण जिंकले, लांडगा जिंकला की बकरी जिंकली की चांदणी जिंकली, हे तसं त्यांच्यामध्ये एक चर्चा झाली। बहुतेकांना लांडगा जिंकला असे वाटले, बहुतेकांना वाटलं की नाही लांडगा शूर आहे, म्हणजे ताकद आहे लांडग्यामध्ये, तर लांडगा जिंकला असेल। पण एक शहाणा पक्षी, त्याच्यातील एक समजदार पक्षी, शहाणा पक्षी म्हणाला नाही, झुंज चांदनीने जिंकली। कोणी जिंकली? हे जो लढाई आहे हे कोणी जिंकली? चांदनीने जिंकली। कारण की चांदनी कधीच हार मानत नव्हती, चांदनी नेहमी जिंकण्याचा प्रयत्न करते, तिला बंधनं आवडत नव्हती हे तिने बघली आणि तिने शेवटपर्यंत आपल्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, शेवटपर्यंत तिने आपल्या आझादीचा प्रयत्न केला आणि त्याच्यामुळे हे जरी तिने आपला जीव गमावला तरी पण हे जो युद्ध आहे ते जिंकली। कारण की ते पूर्ण जिद्दीनं, पूर्ण ताकदीनं ते लढली, ते घाबरली नाही, ते डरपोक नव्हती, कायर नव्हती। तर असंच आपलं जीवन अपन रखना चाहिए दोस्तों। जो भी हमारे जीवन में परिस्थिति आती है हम उसका सामना हमें करना चाहिए और हमें पूरी ताकत से लड़ना चाहिए। आज हमें भले ही हम नाकामयाब होते हैं, बहुत सी परीक्षाएं होती है जिसमें हम नाकामयाब होते हैं, तो इससे हमें हमारे मन को दुखी नाही करना चाहिए, आपल्या मनाला दुखी नाही केलं पाहिजे। यश अपयश हे जीवनाचा हिस्सा असतो। आपलं काम काय मित्र ना, प्रयत्न करणे हे आपलं काम आहे। तर ह्या पाठातून आपल्याला जे प्रेरणा म्हणजे चांदनी ह्या बकरीच्या माध्यमातून मिळते की कधीच हार नाही मानली पाहिजे, कोणत्या पण परिस्थितीमध्ये आपण जगण्याचा व आपल्याला यशाचा मार्ग आपण सोडला नाही पाहिजे व आपल्या जीवनाची जिद्द आपण शेवटपर्यंत टिकून ठेवली पाहिजे, हेच या पाठातून मिळणारा संदेश आहे। ठीक आहे मित्रांनो, तर पाठ आपल्याला आवडलाच असेल आशा करतो व याच्यातील स्वाध्याय आता तुम्ही सोडून पहा। ठीक आहे, धन्यवाद मित्रांनो।